दुसरा माणूस तुमचा मान सन्मान आदर नाही करू शकत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, शिंदे गटाला मतदान करू नका. ज्या शिंदेनी आपल्या बाळासाहेबाच्या उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर खुपसलं, हिंदुत्वाचं नाव सांगून खंजीर खुपसलं हो. आज शिवसेना बीड जिल्ह्यामध्ये एमआयएम संघ बसली. तुम्ही आपण उद्धव साहेब काँग्रेस संघ बसले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. म्हणून तुम्ही हे शिंदे साहेब सांगत होते की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही बाहेर पडलो, आम्ही क्रांती केली. आता तुम्ही एमआयएम संघ बसले, आता कोणतं तुमचं हिंदुत्व राहिलं? आता तुम्ही कोणती क्रांती केली? अरे काँग्रेसनं उद्धव साहेबाला मुख्यमंत्री केलं होतं. उद्धव साहेबांना काँग्रेसचा मुख्यमंत्री नव्हता केला, काँग्रेसनं हिंदुत्व स्वीकारलं, उद्धव साहेबांनी हिंदुत्व नाही सोडलं. आज भारतीय जनता पार्टी अकोटमध्ये एमआयएम संघ बसली, मग यायचं कोणतं हिंदुत्व आहे? खऱ्या अर्थानं खरी हिंदुत्वाच्या विचाराची असलेली पार्टी आपली उद्धव साहेबांची, बाळासाहेबांची पार्टी आहे. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, तुम्हाला आदरणीय आपल्या नितीन पाटील बाटुंबे पाटला साहेबांचं तुम्हाला भाषण ऐकण्याचं आहे. मी तुमच्यातला, मी तुमचा पोरगाव, मी कधी येईल, आपल्याला साहेबांचे विचार मागायचे. पण तुम्हाला मताचा जोगवा मागतो, मताची मजुरी मागतो. ज्या शिवसेनेनं तुमच्या हक्काची जागा तुम्हाला दिली, त्या जागेच्या बदल्यात मताचा जोगवा, मताची भीक मागण्यासाठी तुमच्या समोर आलो. आणि आपण ते येणाऱ्या 15 तारखेला मताचं विभाजन न करता 3 मशालचे बटन दाबा आणि एक तुमच्या मनानं दाबा, एवढीच तुम्हाला नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.